स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्समध्ये। काय दिसतोय प्रकार? विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजना ही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। प्रवेश सुरू 2026-27 डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE। नर्सरी, LKG, UKG, पहिली ते 10वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी। 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू। 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। संपर्क करा। खराचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, खराचा जाहीर निषेध, बुंदूबाबा खराचा जाहीर निषेध। झालं खडा खाली आई भाऊ। खराचा जाहीर निषेध, बुंदूबाबा खराचा जाहीर निषेध। प्रवृत्तीच्या माणसाचा निषेध करण्यासाठी खानापूर काँग्रेस तालुक्यातले सर्व कार्यकर्ते आज इथे उपस्थित राहिलेले आहेत। जी गोष्ट घटना घडलेली आहे, जे कृत्य घडलेलं आहे, खरं तर आपण जुन्या काळातल्या ह्या गोष्टी अंधश्रद्धा श्रद्धा या बघत आलो होतो। सर्वसामान्य माणसांच्याकडून सुद्धा ह्या घटना घडत असतात, पण सुशिक्षित आणि मोठ्या लोकांच्याकडून ज्यामध्ये आज अंधश्रद्धाला खतपाणी घालणे, भोंदूबाबागिरी करून अनेक प्रकारच्या विधी करणे, अशा गोष्टी आज ऐकण्यात येत आहेत। आणि खराच कडून त्या गोष्टी करण्यासाठी राज्यातील काही मंत्री, काही नेते मंडळी, काही आमदार सुद्धा यात सामील आहे। ते बघून फार वाईट वाटते। खरं तर आज पुरोगामी हा महाराष्ट्र, या महाराष्ट्राला कुठं नेऊन ठेवलंय जर बघितलं तर लाज वाटण्यासारखी अवस्था झालेली आहे। या नेत्यांना आणि त्यांच्याबरोबर सामील असल्या सर्व जणांना अटक करून महाराष्ट्रापुढे एक नवीन मुख्यमंत्र्यांनी एक नवीन प्रथा दाखवून द्यावी की कोण का असना या चुकीच्या पद्धतीने जो हा जाईल त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे। आज आपण या ठिकाणी या बातम्या वाचते खरात प्रकरणाच्या शासनाने मुळापर्यंत जाऊन हे ज्या महिलांच्यावर ज्या अत्याचार होत आहे अशा घटना ह्या महाराष्ट्राला लांछनास्पद असून खानापूर तालुका काँग्रेस कमिटी आणि खानापूर तालुका सेवा दल या सर्व घटनेचा निषेध करते आणि शासनाने या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन या प्रकरणाचा जो गुन्हेगार असेल त्यांना कठोरात कठोर शासन करण्याची शासनाने दखल घ्यावी। अशोक खरात भोंदूबाबाने अनेक महिलांची फसवणूक केली आणि ह्या महिलांची फसवणूक करणारा पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात या महिलांचं संरक्षण आणि त्यांना न्याय देण्यासाठी महिला आयोग स्थापन केलंय। त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी त्या ह्या भोंदूबाबाच्या पाठीशी उभा राहिला आहेत आणि खरं वास्तविकता ह्या महिला आयोगाच्या तिला काल परवा तिनं महिला आयोगाच्या पदाचा राजीनामा दिला, पण नुसता राजीनामा देऊन भागणार नाही, त्याला संपूर्ण त्याला सहआरोपी केलं पाहिजे हिला। आणि त्याच्या ह्या महिला रुपालीताई चाकणकर बरोबर जी काही दुसरी आहेत त्यांना सुद्धा सहआरोपी करून अटक केली पाहिजे। आणि ह्या अशोक खरात ह्या भोंदूबाबाचा मी खानापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करतो। देशात आणि महाराष्ट्रात फार निंदनीय गोष्ट होत आहे। इफ्स्टीन फाईल असेल, आता नव्यानं अशोक खरात फाईल आता उघडी झाली असं मला वाटते। या महाराष्ट्र सरकारमध्ये असणारे अनेक जबाबदार मंत्री अधिकारी या सगळ्यामध्ये समाविष्ट आहेत, त्यांच्या पाया पडत आहेत। अक्षरशः तो भोंदूबाबा खरात अनेकांना
पूस लावून फसवत आहे. महाराष्ट्रातील लोक ह्याला राजकीय मंडळी खत पाणी घालते, हे खूप निष्ठर्थ आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारनं नुसतं आम्ही जादूटोणा विरोधी कायदा केलाय झालाय आणि हे सगळं चालू आहे असं न करता ह्या गोष्टीला पाठीशी न घालता कठोर कारवाई केली पाहिजे. आणि आम्ही या प्रकरणाचा काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो. एवढंच या निमित्ताने मी सांगतो. या सर्व गोष्टींवरती या जे लोक यात समाविष्ट आहेत त्या सर्वांना अटक झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.